नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज मी तुमच्या समोर विंदा करंदीकर यांची एक कविता वाचणार आहे. आयुष्याला द्यावे उत्तर असं कवितेचं शीर्षक आहे. आणि कविता तशी पॉप्युलर आहे. बऱ्याच लोकांना, अगदी जगभर मराठी माणसं जिथे जिथे आहेत त्या सगळ्यांना ही कविता माहीत आहे. तर ही कविता आपल्या चॅनलसाठी वाचावी असं मला वाटलं, म्हणून आणि म्हणून आज ही कविता मी तुमच्यासाठी वाचतोय. तर कविता नीट लक्ष देऊन ऐका मित्रांनो. कविता अशी आहे. कवी आहेत विंदा करंदीकर आणि कवितेचं शीर्षक आहे आयुष्याला द्यावे उत्तर. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे. संकटासही ठणकावून सांगावे. आता ये बेहत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही. हे जरा नीट लक्ष देऊन ऐका. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना. गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना. स्वर कठोर त्या काळाचाही, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. अशी विंदा करंदीकर यांची कविता आहे, आयुष्याला द्यावे उत्तर. तर पुन्हा एकदा तुम्ही ऐका नीट, आणि तुम्हाला आवडली नाही आवडली जे काय असेल, अर्थात विंदा करंदीकरांची कविता आवडेलच, पण माझं वाचन आवडलं की नाही ते कमेंट बॉक्स मध्ये नमूद करा, लिहा. आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओच्या निमित्ताने लवकरच भेटूया. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा, बाय.